शहर आपला आवाज सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। शिंदखेडामधून इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना मतदारांकडून जोरदार प्रतिसाद। सांगवी पोलिसांची कारवाई, गुटखासह कंटेनर जप्त। मतदान झाल्यानंतर मतांची टक्केवारी जाहीर करा, शिवसेना उभाटाची मागणी। माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषद। आणि शोभाताई बच्छाव यांना अखिल भारतीय आदिवासी सेनेचा पाठिंबा। बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुका विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात उमेदवार शोभाताई बच्छाव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा एकमताने निर्धार करण्यात आला। धुळे लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीच्या लोकप्रिय अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा शहरात बाईक रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे। त्यानंतर शहरातील बिजासनी मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळावा डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे। या मेळाव्यात शिंदखेडा तालुक्यातील तळागाळातील वंचित दुर्लभ घटकांचा व गोरगरिबांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी हाती घेतला आहे। तसेच आतापर्यंत दुर्लक्षित शिंदखेडा तालुक्याचा पूर्णतः विकास करणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे। तसेच मतदारांनी देखील मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे। खऱ्या अर्थाने धुळे लोकसभा मतदारसंघाची जी काही उमेदवारी आहे, ही उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी माझ्यावरती दिली आणि ही जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या भरोशावर आणि विश्वासावर या ठिकाणी घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने शांभाऊ आमचे भाऊ आहेत आणि त्यांची नाराजी जरूर होती, परंतु मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला। पक्षश्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर केली आणि ते सक्रियपणे कामाला लागले आणि 2 दिवसामध्ये आपला शिंदखेडा मतदारसंघ जो आहे तो त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे जे नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आपली भेट जी मला घडवून दिलेली आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या आशीर्वादाने निवडून आल्यानंतर मी निश्चितपणे जे काही आपले प्रश्न आहेत, ज्या काही आपल्या मागण्या आहेत, त्या निश्चितपणे मी पूर्ण करेन आणि मी खासदार होणार नसून आपले शांभाऊ आणि सर्व आपले पदाधिकारी जे आहे महाविकास आघाडीचे ते खासदार होणार आहेत। आणि ही निवडणूक ही आपण सर्वांनी या ठिकाणी हातात घ्यावी। आपण स्वतः उमेदवार समजून या ठिकाणी आपण काम करावं, कारण शांभाऊंवरती पुन्हा मोठी जबाबदारी 6 महिन्यांनी येणार आहे आणि कुणाल बाबा भाऊ म्हणून आणि मी त्यांची भगिनी म्हणून ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे आम्ही उभं राहू। त्याचप्रमाणे मला विनंती करायची आहे की ही जी निवडणूक आहे
ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. पुढील सर्व ज्या काही निवडणुका आहेत, जो काही राजकीय समीकरण आहे, त्याला दिशा देणारी निवडणूक आहे. पुढच्या विधानसभा असतील, जिल्हा परिषद असतील, नगर परिषद असेल, त्याचप्रमाणे पंचायत समित्या असतील, या सर्व निवडणुकांना दिशा देणारी ही निवडणूक आहे. कारण आज आपण बघतो की संपूर्ण देशामध्ये अस्थिरता झालेली आहे. कोणीही खुश नाहीये. शेतकरी बांधव अतिशय संतप्त झालेला आहे. त्यांच्या अन्न उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, कुठल्याही मालाला भाव नाही. 2014 आणि 2019ला बीजेपीचं सरकार येण्यापूर्वी त्यांनी शब्द दिले होते, आश्वासन दिलेले होते. त्याची कुठलीही पूर्तता त्यांनी केलेली नाही. प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, आपण महागाई वाढलेली आहे. जे काही गॅस सिलेंडरचा 400चा दर जो आपला होता तो आता 1000-1200 वर गेलेला आहे. पेट्रोल डिझेलमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दरवाढ झालेली आहे. आणि शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका ही खऱ्या अर्थाने या शासनाने घेतली पाहिजे होती, पण घेतली नाही. हे सरकार शेतकरी विरोधातलं सरकार आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हीच वेळ आहे की त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची. परिवर्तन हे झालंच पाहिजे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात वाहतूक केला जाणारा 13 लाखांचा पान मसाला गुटखा व 15 लाखांचा कंटेनर असा एकूण 28 लाखांचा मुद्देमाल सांगवी पोलिसांनी जप्त केला आहे. घटनास्थळावरून चालकाला अटक करण्यात आली असून गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनरही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंद्रियाकडून शिरपूरकडे मसालायुक्त गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी सायंकाळी 6ला त्यांनी पळासनेर गावाजवळ असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तपासणी नाक्यावर संशयित वाहनाच्या चालकाला थांबवण्याचा इशारा केला असता त्याने वाहनासह पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. हाडाखेड जिल्हा तपासणी नाक्यापासून पाठलाग केल्यानंतर सोनगिर गावाजवळ कंटेनर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मतदान झाल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघाची मतदानाची झालेली टक्केवारी 20 मे रोजी रात्री 9 वाजेपर्यंत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उभाठाणे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 20 मे रोजी मतदान होत असून या लोकसभा मतदारसंघात धुळे शहर विधानसभा, धुळे ग्रामीण विधानसभा, शिंदखेडा विधानसभा, मालेगाव शहर विधानसभा, मालेगाव ग्रामीण विधानसभा, बागलाण विधानसभा या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. जवळपास 21 लाखाच्या वर मतदार आपला मतदानाचा अधिकार नोंदविणार असून ईव्हीएम द्वारे हे मतदान होणार असल्यामुळे त्याच दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत या संपूर्ण मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना तात्काळ देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उभाठाणे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद्र किशन, निवडणूक पोलीस ऑब्झर्व्हर किशन सहाय्यक, निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांची भेट घेऊन देण्यात आले. त्याच प्रकारे धुळे लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण ईव्हीएम मशीन हे धुळ्यातील गरुड हायस्कूल येथे ठेवण्यात आलेले आहे. 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी ईव्हीएम तांत्रिक त्रुटीच्या कारणावरून मशीनमध्ये छेडछाड करण्यात आला असल्याचा आरोपही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून नेमकी कोणत्या स्वरूपाची कामे ईव्हीएम मशीनद्वारे करण्यात येतील हे आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेसमोर जाहीर करावे अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे, उपमहानगर प्रमुख कैलास मराठे आदी उपस्थित होते.
धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20 मे रोजी जे मतदान या ठिकाणी होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये भारत सरकारकडनं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व इतर तत्सम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद किशन यांची आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि या ठिकाणी अशी मागणी आम्ही केलेली आहे की दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत जे मतदान या ठिकाणी पार पडणार आहे त्या मतदानाची टक्केवारी एकदा पेट्या सीलबंद झाल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त रात्री 10 वाजेपर्यंत किंवा रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावी। कारण पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणची आकडेवारी निवडणूक आयोगाला 10 ते 12 दिवसानंतर सादर केली गेली आणि एकूण झालेल्या मतदानामध्ये 5 ते 10% वाढ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। यामुळे EVMमध्ये काही गडबडी तर नाही ना अशी शंका देशातली जनता उपस्थित करू लागलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही पूर्णचंद किशन यांना काही या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची या ठिकाणी समाधानकारक उत्तरं दिली आणि आम्ही मांडलेल्या मुद्द्याचं समर्थन करताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जेही काही मतदान 6 विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे त्याची मतदानाची आकडेवारी ही जास्तीत जास्त रात्री 12 वाजेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्णपणे या ठिकाणी जाहीर करण्यात येईल। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार नाही। तसेच पोलीस ऑब्झर्व्हर किशन साळे आणि मुख्य निवडणूक खर्च अधिकारी व्यंकटेश जाधव यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती त्यांच्याशी चर्चा केली। त्यांनी खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्स शिवसेनेच्या या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या मागणीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ते जाहीर करणार आहेत। यानंतरचं बातमीपत्र अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। धुळे शहराचे जीवन असणाऱ्या व गेल्या 100 वर्षापासून धुळे जनतेला पिण्यासाठी पाणी पुरविणाऱ्या नकाणे तलावात मागील 25 वर्षात साठलेला गाळ काढण्याचे काम लोकसंग्रामतर्फे सुरू केले आहे। यासाठी आवश्यक असलेल्या पाटबंधारे विभागाच्या व महसूल विभागाच्या सर्व परवानग्या प्राप्तही केल्या। राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या संकल्पनेतून नकाणे तलावातून अक्षरशः हजारो टँकर व डंपर भरभरून गाळ काढलाही, पण या सार्वजनिक कामात लोकप्रतिनिधी अथवा धुळेकरांचे सहकार्य मिळत नाही। त्यामुळे साधन संपन्न धुळेकरांच्या उदासीनतेला कंटाळून नकाणे तलाव गाळमुक्तीचा कार्यक्रम 10 मे पासून स्थगित करीत असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या संदर्भातील पत्रकार गोटे म्हणाले की धरणातील गाळ काढण्याची व पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची महाराष्ट्रात सर्वप्रथम धुळ्यातून नकाणे तलाव गाळमुक्त करण्याचा शुभारंभ करण्यात आला। राज्य सरकारने ही कल्पना राज्याचे धोरण म्हणून स्वीकारली व अंमलात आणली, पण नंतर सलग 25 वर्षात नकाणे तलावातील पाणी शहरवासियांनी तहान भागविण्यासाठी वापरले, पण तलावात साठत असलेल्या गाळामुळे पाण्याची साठवण क्षमता संपुष्टात येत असल्याचा कुणी गांभीर्याने विचार केला नाही। धुळेकर जनतेचे दुर्भाग्य की असे संवेदनशील लोकप्रतिनिधी 1000-2000 रुपयांच्या लाचेपोटी मिळवून घेतले। अखेर व्हायचा तोच परिणाम झाला। फेब्रुवारी महिन्यापासूनच धुळेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी 8-8, 10-10 दिवस वाट पाहावी लागली। पिण्याच्या पाण्यासाठी धुळेकर जनतेला वणवण करावी लागल्यानंतरही निवडून दिलेले खासदार, आमदार, नगरसेवक यांनी या गंभीर विषयाकडे लक्षच दिले नाही। ही शोकांतिका आहे असं यावेळी गोटे यांनी सांगितले। I love that.
या कामासाठी रोज 50 सगळ्यांच्या पाहिजे धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना आज अखिल भारतीय आदिवासी सेनेने बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेतून अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी दिली आहे। अखिल भारतीय आदिवासी सेना कोणत्याही एका पक्षाच्या पाठीशी मतदान न करता जो उमेदवार देशाची एकता, अखंडता, सुरक्षितता, सर्व धर्म समभावनेतून संविधानाची रक्षा करेल व सर्व सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न संसदेत मांडेल, जे प्रश्न सोडवतील त्याच उमेदवाराला अखिल भारतीय आदिवासी सेना मतदान करेल, असं यावेळी दीना उघाडे यांनी सांगितलं आहे। महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्छाव या तत्कालीन मंत्री होत्या, आमदार होत्या। त्यांना मंत्रिमंडळाच्या कारभाराचा चांगला अनुभव आहे। त्या उर्वरित कार्य हे संसदेत जाऊन पूर्ण करतील, दुर्लभ, वंचित, गोरगरीब आदिवासी समाजाचा प्रश्न मांडतील, असा आत्मविश्वासही असल्याचं दीना उघाडे यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केलं आहे। या पत्रकार परिषदेला सम्राट देवरे, सविता साबळे, इंदुबाई पवार, प्रकाश नेरे आदी यावेळी उपस्थित होते। या कामासाठी रोज 50 फक्त तुमचं
सगळ्या अतिशय वाईट वाटलं. काही दुःख होतं की या दोन शाळा जवळ त्यावेळेला कमलाबाई तुझ्या शाळा कमलाबाई सत्याला त्या शिकायची शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिंदखेडामधून इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना मतदारांकडून जोरदार प्रतिसाद. सांगवी पोलिसांची कारवाई, गुटखासह कंटेनर जप्त. मतदान झाल्यानंतर मतांची टक्केवारी जाहीर करा, शिवसेना उभाटाची मागणी. माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषद. आणि शोभाताई बच्छाव यांना अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या पाठिंबा. याचबरोबर सिटी न्यूज चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.